आज सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं नूतन महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कारानंतर कोंड्याल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली। तसंच त्यांनी आदिला नदी, सोलापूरचा पाणी प्रश्न, कचरा या विषयावर आपलं मत मांडलं। बघा विनायक कोंड्याल यांची पत्रकार परिषद। आमची इच्छा एकच आहे, त्या ठिकाणी सोलापूर शहराचा जो काय विकास आहे, आता नदी आहे, पर्यावरण प्रेमींची आम्ही या ठिकाणी बैठक घेऊन त्यांचा जो गैरसमज झालेला आहे त्या ठिकाणी आम्ही गैरसमज काढणार। त्या ठिकाणी जर नदी असेल तर नदी व्हायला पाहिजे। अनेक लोकांना जर बांधकाम परमिशन म्हणा किंवा त्या ठिकाणी बांधकाम परवाने दिले गेलेले आहेत, त्यांची देखील या ठिकाणी बैठक घेऊन आम्ही काय करता येईल त्यांच्या या संदर्भात आम्ही बैठक घेऊन आणि शासन स्तरावर पाठपुरावा करून तिला आम्हाला एक सांगतो, काही लोकांनी त्या ठिकाणी जवळपास 12 मीटर 15 मीटर सोडून या ठिकाणी घरं बांधलेली आहेत। काही लोकांना प्लॉटची परवानगी 12-15 एक सांगतो, महानगरपालिकेने त्या ठिकाणी देताना 15 मीटर सोडून त्या ठिकाणी त्यांचे बांधकाम आहेत आणि त्यांचे जे सीमांकन आहे, उद्या भविष्याचे रेड लाईन ब्ल्यू लाईन जे सीमांकन होणार आहेत ते कुठपर्यंत होणार आहे आपण या ठिकाणी बघूयात पहिला। त्याच्यानंतर त्यांच्याकडनं अजून आराखडा आला नाही, जेव्हा आराखडा येईल तेव्हा बघता येईल आपल्याला। जर त्या ठिकाणी जागा जर काय कोणाची जात असेल तर निश्चित आम्ही ज्या कोणाची जागा असेल त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू। आता तर त्या ठिकाणी प्लॉट जर मला वाटतंय, माझ्या मते त्या ठिकाणी सर्व सोडून म्हणजे काय म्हणते ते 15 मीटर सोडून या ठिकाणी त्यांचं बांधकाम किंवा प्लॉटिंग झालेलं असेल असं मला वाटतंय। जर काय नसेल, नदीला कुठेही आम्ही आडवं येणार नाही। जर अजून नदीचं डायरेक्शन त्या ठिकाणी नाही आणि त्या ठिकाणी देताना रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन हे त्या ठिकाणी आखून देणार आहे। जर ब्ल्यू लाईनच्या आत असेल तर त्या ठिकाणी ते वाचणार आहेत, रेड लाईन असेल तर त्यांना आम्ही रिक्वेस्ट करू की इथं या ठिकाणी नदी या ठिकाणी नदी व्हायला पाहिजे। त्या अनुषंगाने जर त्यांची त्या ठिकाणी जागा वगैरे जर जात असेल तर शासन स्तरावर त्यांना काय उपाययोजना किंवा काय त्यांना आपण पाठपुरावा जर करायचा असेल, त्यांना मोबदला जर द्यायचा असेल त्याचा आम्ही प्रयत्न करू। आता सिद्धेश्वर तलावाचा जो विषय आहे, ऊन त्या ठिकाणी कसं पद्धत आहे, 4-5 वर्षाचं पाणी त्या ठिकाणी साठलेलं आहे। पाणी एकाच ठिकाणी बंद अवस्थेत जर राहिलं तर त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिजन पाण्यातला कमी होतो आणि जेव्हा सूर्याची किरण जेव्हा वाढतात तेव्हा शेवाळ या ठिकाणी वाढतात आणि माशांना या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाहीत। मग त्या ठिकाणी तुम्ही किती त्या ठिकाणी प्रयत्न करा, ऑक्सिजन लेवल कमी होते। पण आपल्याला डीपीडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी 1.5 कोटी रुपये महापालिकेला मिळाले होते की ते फाउंटन मशीन घेण्यासाठी आणि फिल्ट्रेशन मशीन घेण्यासाठी, जेणेकरून पाण्यातलं ऑक्सिजन हे वाढतं। तर त्याच्यासाठी आता आम्ही मशीन घ्यायचं या ठिकाणी ठरवलंय। आयुक्त साहेबांना पण आदेश दिलेत की तुम्ही मशीन पहिला घेऊन त्या ठिकाणी काम करा म्हणून। आता त्या ठिकाणी 4 मशीन घ्यायचं ठरवलेलं आहे आणि एक सोलारवर जी असलेली मशीन आहे, सोलारवरची जी मशीन आहे, भिंतीला तडकून त्या ठिकाणी पाण्याचं जे ऑक्सिजन जे तयार होतं त्या ठिकाणी आता मशीन्स घ्यायचे ठरवलेलं आहे। सोलापूर शहराने या ठिकाणी आम्ही आयुक्तांना हा विषय दादाने जो मांडला ना, आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन म्हणजे हे सांगितलं की तुम्ही वर लगेच शासनाला या ठिकाणी पाठपुरावा करून जे काय पुण्यातून आपल्याला या ठिकाणी पाणी येतं, जर काय त्यात भेळ मिसळ जर काय मधले जे काय फॅक्टरी आहेत वगैरे त्यातलं पाणी जर काय मिसळत असेल ते रिपोर्ट देतो म्हणून असं सांगितलेलं आहे। जर मिसळत असेल तर ते तातडीने बंद व्हायला पाहिजे असं शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करून बंद करणार। माझं तेच म्हणणं आहे, माझ्या साहेब म्हणून तर मी आता जो हे येतं महापालिकेचे पीईसी डिपार्टमेंट जे आहे ते चौबे सरांकडे आहे, ते एकटेच हँडल करतात। त्यांना मदतीसाठी 4-5 अधिकाऱ्यांची या ठिकाणी गरज आहे। म्हणून सांगतो, पाण्याचा जो शुद्धीकरणचा विषय असेल किंवा सोलापूर शहराला पाणी पुरवठा व्यवस्थित होण्याचा विषय असेल, हा दोन्ही विषय त्यात फिल्ट्रेशन सोलापूर शहरातले म्हणून जुने जे अधिकारी आहेत रिटायर झालेले, त्यांना घेऊन तिथं फिल्ट्रेशन प्लांट कशा पद्धतीने बसवता येतील त्याच्यावर आम्ही काम करून जागेवर व्हिजिट करून त्या ठिकाणी शुद्ध पाणी आपल्याला सोलापूर शहराला कसं येईल या ठिकाणी प्रयत्न करणार। आपल्याला त्या डीपीडीसीच्या फंडातून त्या ठिकाणी आपल्याला ते मशीन्स मिळालेले आहेत। महापालिकेचं त्यात कुठलेही काय हे नाही, फक्त डीपीडीसीने आपल्याला या ठिकाणी बजेट दिलंय। CSR फंडातनं डीपीडीसीच्या फंडातनं त्या ठिकाणी आपण ते मशीन घेणार आहे। आम्ही त्यांना देखील हे केलो, 2 मशीन ते घेणार आहेत आणि त्या ठिकाणी 8 मशीन लागणार आहेत। 8 मशीन ऐका एक सांगतो, 8 मशीन लागणार आहेत। कारण का 35 एकर मध्ये तलाव आपला आहे, 35 एकर मधला तलाव आहे, त्या ठिकाणी 8 मशीन लागणार आहेत। 2 मशीन ते घेणार म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगितले, त्यामुळे आम्ही 3 मशीन या ठिकाणी घेऊन देणार त्यांना।